तुम्ही म्हणता जिवलग माझा जिवलग. तुम्ही ना तुमच्या जिवलगाला ना 10 दिवस एकटं सोडून बघा, तो अजून किती जणांचा जिवलग होतोय. एक्सपिरियन्स, अनुभव. जे कोणी माझ्या मागे लागले असतील की 365 डेज चॅलेंज काय झालं आता 365 डेज चॅलेंज आहे ना परत चालू करतोय मी. बोला तू काय म्हणाला एवढ्या जवळची तुला काय वाटते. नाही मला उद्याचं जर तुम्ही रिॲक्शन नाही बघितलं, तुम्ही काय बघितलं. येस हाय जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस सोम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आपल्या भावाचा वाढदिवस आहे आज वेदांचा, त्याला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. आणि लई दिवसातून तुम्हाला असा ब्लॉग तडक बडक भेटत असेल. कमबॅक झालाय, इथून पुढे कंटिन्यू ब्लॉग राहतील. कसे होते जे काही गोष्टीमुळे थांबलो होतो त्या गोष्टीसाठी अजून ती गोष्ट आलेली नाही, पण कंटिन्यू आता एकदा सुरुवात केली का. विघ्नाचा पण बर्थडेचा ब्लॉग अजून अपलोडिंगचा राहिलेला आहे, तो थोडा एडिटिंगचा राहिलाय, त्याच्यामुळे अजून अपलोड नाही केला. पण त्याच्या आधी हा ब्लॉग अपलोड होईल. ब्लॉग कंटिन्यू वॉच करा. आता ओझरला चाललंय, मग भेटू आपण उद्या. रिझल्ट आहे आणि उद्याचं जर तुम्ही रिॲक्शन नाही बघितलं, तुम्ही काय बघितलं. येस हाय. तर जर तुम्ही उद्याच्या ब्लॉगचं रिॲक्शन नाही बघितलं, काय बघितलं. उद्या रिझल्ट आहे, आमचे दिवे काढणार उद्या. ते आता आपण जाता बोलू नाही तर अजूनच असे थोडे बारीक फॅन्स भेटतील, मग इथंच मीटअप होऊन जाईल. त्यामुळे जरा सबस्क्राईब करा. लई दिवसातून तुमचा भाऊ तुमच्या भेटीला आलेला आहे. पेट्रोल भरले जरा. आणि काय विषय माहिती का, हा थांब पेट्रोलवर ते गाडी चालू करू द्या. ते काय माहिती का, वेदन भाऊले पैसे आहेत, वेदन भाऊले पैसे आले बड्डे माणूस आहे ना. हा काय बा काय ही गाडी कोणाची आणली मला ते कळत नाही. असं आहे काय. अरे नवीन गाडी घेतली, काय माहित आता कोणाची आणली. पप्पांच्या मित्राची आहे का. बाईक वरून डायरेक्ट स्कूटी आणली. जाऊ द्या आता, काय वाईट परिस्थिती आली. आयफोनच्या पैशात 2 जुगाड. हा पाज्याची केस बघा एक नंबर झालेत. पाज्या खतरनाक झाले. इकडे बघ पाज्या इकडे बघ एकदा. आता आम्ही ना एकदम व्हीआयपी एंट्री टाकणार आहे मागून. इकडून गर्दी आहे म्हणून विघ्नेशचं गावच आहे हे. पौज बहुत बडी आपला दबदबा चलता है इधर. आता मग आम्ही ना मागून एंट्री टाकतो जरा. हेअर बेल्ट आम्ही जरा थोडं फ्रेश झालं चाललोय. काय वाढदिवस आहे, तुम्ही काय असं करता. काय आहे का नाही खर्च पाणी जरा काही चालना देतो. आयुष्यपत आज पैसा आज के दिन पैसे की कमी नाहीये. हा 2000 करून टाकू. MHD सारखे ना भाऊ करतो. मोठी चायना मोठा पैसा, गाडी बिडी एकदम नवीन ना. चला पप्पांच्या मुलाची ना. बरोबर चला. आर बीस्ट. हा मग तुम्हाला बीस्ट दाखवतो कसं आहे. हे बीस्ट यो क्लायमेट वाव. बॅक गेटने आलोय आता आम्ही. बॅक गेटने म्हणजे हे जे गार्डन आहे ना, इथून आलोय. एकदम खतरनाक आहे. आता दोन आहे ना सिनेमॅटिक क्लिप्स तर इथं बनतात. देव सगळ्यांसाठी एकच आहे मान्य आहे, पण आता आम्हाला जरा उशीर झालाय म्हणून आता आम्ही इथे दाखवल्यात मध्ये एंट्रीला चाललो आता. आतमध्ये आलोय आता. डायरेक्ट तिथून तो त्यांचे काय म्हणतात बघू द्या. सगळ्यांसाठी देव एक आहे, पण आपल्याला जरा थोडा उशीर झालाय ना जरा त्याच्यामुळे. आतमध्ये काही व्हिडिओ नाही घेता ना मला. आता आहे ना दर्शन वगैरे आमचं फुल एकदम झालेलं आहे. इथून आम्ही गेलेलो होतो. तर आता इथं आम्ही थांबलोय मस्तपैकी. म्हणजे 2 मिनिटं म्हटलं जरा गार्डन. फर्स्ट टाइमच गार्डन एवढं इतक्या वेळे ओझरला येऊन सुद्धा आज पहिल्यांदा गार्डन मध्ये आलो. आणि गार्डनचा गेट उघडा नसतो. आज चतुर्थी असल्यामुळे खूप गर्दी आहे, त्याच्यामुळे आम्ही बाहेरून गेलो. आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही. आणि व्हिडिओ दर्शनाला साठी आलो आम्ही. त्याचा बड्डे होतो त्याचं म्हणून. बघू काय होतं. ब्लॉग कंटिन्यू वॉच करा. आणि उद्या रिझल्ट आहे. रिझल्टचा सुद्धा पेढा ठेवायला येणार आता. रिझल्ट साठी आता आम्ही पाय पडून चाललोय. आणि रिझल्ट झाल्यानंतर परत येणार पेढा ठेवायला. असं आहे. जेवढे चालला आमची अशी केमिस्ट्री आहे. तुम्ही जर म्हणजे जर ब्लॉग बघत असाल ना, तर तुम्ही म्हणजे ऑडियन्स असाल तर पेपरच्या आदल्या दिवशी मी मंदिरात होतो ओझरला. काय आता जाऊ द्या. तुम्ही सबस्क्राईब वगैरे करा. आणि आता इथून पुढं आता सुरुवात झाली. जवळजवळ 15 दिवसाचा जवळजवळ गॅप पडला होता, पण आता सुरुवात झाली. आता डिव्हाइस साठी थांबलो होतो, पण डिव्हाइस नो केअर फॉर डिव्हाइस म्हणजे जे काय असेल ते असेल. आता सुरुवात झाली. राहणारच विघ्नाच्या बड्डेचा पण ब्लॉग राहिलेला आहे. तो एडिटिंगचा राहिला थोडा इश्यूमुळं. मग हा ब्लॉग त्याच्या आधी पण पडू शकतो, कारण की ते व्हिडिओ माझ्याकडे नाहीयेत. ब्लॉग कंटिन्यू वॉच करा. तुम्हाला भेट खतरनाक विषय होणार.
आणि हा मी करू का इथंच मस्तपैकी सांगून टाकतो आपलं जे 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 म्हणजे जे कोणी माझ्या मागे लागले असतील की 365 डेज चॅलेंज काय झालं आता 365 डेज चॅलेंज आहे ना परत चालू करतोय मी तो 365 डेज आहे ना परत चालू करतोय आपण. स्टे ट्यून फिटनेस चॅनल आणि शॉर्ट्सचं चॅनल दोन्ही चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन सबस्क्राईब करा. एकदम आहे ना हाटाने वाटा भेटा जरा ऑडिओ आम्ही ना आता निघालेलो मस्त पैकी. आता फुल क्लायमेट चांगलं झालेलं आहे. एक बात बोलना चाहू मराठीतच सांग मातृभाषा मराठीतच बोल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा कधी कोणता ट्रेंड यूज करू नका ट्रेंड बनवा. आणि ती एक गोष्ट सांगतो ही क्वालिटी प्रत्येकात नसती त्याच्यामुळे आम्ही ट्रेंड बनवतो तुम्ही यूज करा ही सर घेऊ नका आम्ही आहे. हा काय कारण आहे जवळचे मित्र त्याच्यामध्ये काय मस्त पैकी नाही का शूट बीट चाललंय यांचं. हा बोला तू काय म्हणत होता. एवढ्या जवळचे तुला काय वाटते नाही मला कोणत्या गोष्टीचा रिग्रेट नाही कारण की लाईफ मध्ये एक गोष्ट शिकलेलो आहे कधी कोणत्या गोष्टीचा रिग्रेट नाही ठेवायचं. वन लाईफ एन्जॉय एकच लाईफ एकच आयुष्य एन्जॉय करा आणि विषय राहिला तोटात चालले. आज आहे ना तुम्हाला सांगतो तुम्हाला एक गोष्ट देऊ का मी म्हणजे रील वरून पण सांगतो म्हणजे असं आणि अनुभव पण सांगतो. तुम्ही म्हणता जीवलग माझा तुम्ही ना तुमच्या जीवलगाला ना 10 दिवस एकटं सोडून बघा तो अजून किती जणांचा जीवलग होतोय. एक्सपिरियन्स अनुभव तुम्ही फक्त तुमच्या जीवलगाची ना एक तर 10 दिवस ना परीक्षा घ्या त्याच्यासोबत वाईट बोला त्याच्यासोबत कंटिन्यू नाही का म्हणजे थोडं कडू म्हणजे नाही का असं आपल्या भाषेमध्ये शिव्या बिव्या देऊन बोला सारखं त्याला फुल इग्नोर करा त्याला म्हणजे नाही का असं लेट टुचून बोला थांबा जरा बोला ना. आणि या व्यक्तीला तुम्ही लय जीव लावला ज्याला चट्टी घ्यायचं माहित नाही केस कापायची माहित नाही त्याला काय करायचं माहित नाही फोटो काढायला उभं राहायचं माहित नाही ज्याला तुम्ही एवढं शिकवलं एवढं जीव लावला आणि त्या व्यक्तीला ना तुम्ही फक्त 10 ते 15 दिवस आहे ना ज्याची हाडाहाड करा त्याला शिव्या द्या त्याला सारखं हे करा आणि मग तुम्हाला कळेल की तो अजून किती जणांचा जीव लगतोय आणि तो म्हणजे किती हे करतोय मेहनत घेतोय तुम्हाला मानवायला म्हणजे तुम्ही जर त्यांच्यासोबत बोलत त्याच्यासोबत बोलायचा मानवायला तो किती ऍटिट्यूडनी बोलतोय आणि किती ऍटिट्यूडनी. फक्त एकच गोष्ट आहे तुम्ही तुमच्या जीवलगाला 10 दिवस आहे ना फक्त एकटं सोडा जे तुम्हाला कळेल तो अजून किती जणांचा जीवलग होतोय का तुमचा जीवलग एवढंच आहे. आयुष्यामध्ये काही साप घेतलेत ते वाले नाहीत तेव्हा ते त्याच्यामुळे जे रिअल आहे ते रिअल आहे आणि जे आहेत ते आहेत. हा ते आता काय विषय नाही आमचा आणि एकदम आम्ही जीव लावला नाही एकाला इतका जीव लावतो की एखादा प्रेमी त्याच्या प्रेमिकावरती एवढं जीव नाही लावू शकत तेवढं आम्ही मित्रांना जीव लावतो. पण समोरचा तेवढा डिझर्व करत नसला ना आपण त्यांना तेवढं त्याच्यापेक्षा जास्त जीव लावला ना मग त्याचं कम्प्लिटली सॅड मुवमेंट होतो पूर्ण खराब होतं. असं काय होतंय थांबा ना जरा टाइम प्लीज घ्या की फोटो बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू. खतम 12 शॉट रे तेरी गाडी पेट गई. सगळं झाले मी आज लवकर ब्लॉग मध्ये आणि अशाच मस्त इंटरेस्टिंग गोष्ट मध्ये